भी नहीं। ओके, गेट आउट ऑफ हियर। Did you not understand? Did you not understand? अरे जाइए। Hello. Hi, come over here. सगळ्यांनी इकडच्या महिन्यामध्ये या. इथे महिन्यामध्ये या. मुंबईच्या रस्त्यावर राजकीय आंदोलनाची मोठी रणधुमाळी पाहायला मिळत आहे. पण मुंबईतील जांभोरी मैदान परिसरात जे घडलं त्याची चर्चा आज संपूर्ण देशभर सुरू आहे. एक महिला जिचा संताप अनावर झाला होता, एक महिला जी थेट कॅबिनेट मंत्र्यांच्या समोर उभी ठाकली आणि म्हणाली गेट आउट ऑफ हियर. ही महिला कोणावर चिडली होती तर राज्याचे संकटमोचक मानले जाणारे भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर. संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध झाल्याच्या निषेधार्थ भाजपने काढलेल्या जन आक्रोश मोर्चात हा सगळा हाय प्रोफाईल ड्रामा पाहायला मिळाला. नारी शक्तीच्या सन्मानार्थ निघालेल्या या यात्रेने सर्वसामान्य नारीलाच कसं वेडीस धरलं आणि त्यानंतर निर्माण झालेला हा वाद नेमका काय आहे हेच आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. घटनेचं मूळ आहे भाजपची जन आक्रोश महिला पदयात्रा. संसदेत विरोधी पक्षाने विशेषतः काँग्रेसने महिला आरक्षण बिलाला विरोध केला असा आरोप करत भाजपने मुंबईत या पदयात्रेचं आयोजन केलं होतं. मुंबईतील जांभोरी मैदान परिसरात हजारो महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यात्रेचा उद्देश होता नारी शक्तीचा सन्मान करणं आणि विरोधकांचा निषेध करणं. या मोर्चाचं नेतृत्व खुद्द गिरीश महाजन करत होते. पण झालं असं की या मोर्चासाठी करण्यात आलेल्या गर्दीमुळे मुंबईच्या अत्यंत गजबजल्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. सायंकाळची वेळ, ऑफिस सुटण्याची गडबड आणि त्यात हजारो लोकांच्या गर्दीमुळे रस्ते पूर्णपणे ब्लॉक झाले होते. तासनतास लोक ट्रॅफिकमध्ये अडकून पडले आणि याच त्रासातून एक महिलेचा संयमाचा बाण फुटला. सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात एक महिला अत्यंत संतापलेल्या अवस्थेत दिसत आहे. ती महिला थेट गिरीश महाजन जिथे माध्यमांशी बोलत होते तिथे ती पोहोचली. संतापाच्या भरात तिने रस्ता मोकळा करण्याची मागणी केली. सामान्य लोकांना त्रास होतोय हे तुम्हाला दिसत नाहीये का? गेट आउट ऑफ हियर अशा शब्दात तिने आपला प्रभाव व्यक्त केला. एवढंच नाही तर रागाच्या भरात तिने पाण्याची बाटली देखील फिरकावली. ही महिला कुठल्याही राजकीय पक्षाची कार्यकर्ती नसून एक सामान्य मुंबईकर आहे जी या ट्रॅफिक जाममुळे हैराण झाली होती. मंत्र्याच्या समोर अशा प्रकारे सामान्य माणसाने उभं राहून जाब विचारल्याने पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांची मोठी धावपळ उडाली. महिला पोलिसांनी त्या महिलेला बाजूला करण्याचा प्रयत्न देखील केला पण तिचा संयम काही कमी होत नव्हता. या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. मैं गलत नहीं कहूँगा. कल महिलाओं का जन आक्रोश मोर्चा था. महिला बिल पास न होने के कारण कांग्रेस के खिलाफ महिलाओं ने इसका आयोजन किया था और हज़ारों की संख्या में हमारी बहनें महिला उस मोर्चा में शामिल भी थी. लेकिन देखा रोड पे जब हम चलते हैं मोर्चा कहाँ से कहाँ हमको वर्ली तक लाना था तो रोड तो ब्लॉक हो गई. थोड़ी तकलीफ तो होती है अभी हर आंदोलन में. अभी आप इतने बड़े बड़े आंदोलन हैं, कितने कितने दिन के आंदोलन चले, पूरे हाईवे जाम हो जाते हैं, लोगों को 2-2-3 दिन रुकना पड़ता है. तो सारी बातें गलत है. मैं ये नहीं कहूँगा उसका समर्थन करूँगा लेकिन अभी थोड़ी देर के लिए लोगों को तकलीफ हुई, ट्रैफिक भी जाम हुई, ये बात सही है. लेकिन इसका मतलब इतनी असंसदीय भाषा में आप बोलोगे, वहाँ के इतना किसी को भी कुछ भी बोलोगे. मुझे बोला तो ठीक है लेकिन पुलिस के बारे में भी बहुत गलत टिप्पणी उन्होंने वहाँ पर की. रास्ते पे बॉटल पड़ी थी वो फेंक के मोर्चा में वो उठा के मोर्चा में फेंक कर उन्होंने मारी. तो ये भी कोई सही बात नहीं. तो मतलब ये भी बात मुझे लगता है ये कहते हैं उनका संताप व्यक्त करना मैं गलत नहीं कहूँगा. उनको देरी हो गई, परेशानी हो गई, उनको स्कूल में जाना था, मैं बिल्कुल ये बात को मानता हूँ. लेकिन इसके लिए आप पुलिस में कंप्लेंट कर सकते थे और इस मोर्चा की परमिशन तो हमने पहले से ही लेके रखी थी. हर जाओ जहाँ भी हो, कोई भी पार्टी का मोर्चा हो, कोई भी संस्था, कोई किसी का भी मोर्चा हो तो उसकी परमिशन तो ली जाती है. हमने भी कल की परमिशन ली थी, रूट भी हमने दिया था, उस रूट से हम जा रहे थे. लेकिन वहाँ ट्रैफिक जाम होने से या एक साइड बंद होने से उनको परेशानी हुई, ये मैं मानता हूँ. लेकिन परेशानी या जो गुस्सा जो उन्होंने वहाँ पे व्यक्त किया तो उसका भी कोई तरीका होता है. मुझे लगता है बहुत गलत भाषा में उन्होंने टिप्पणी की. फिर भी हमने कहा है कि मैंने उनको समझाया कि 10 मिनट में हम लोग क्लियर कर देंगे रास्ता और अगले टाइम हम ध्यान रखेंगे. मैंने ऐसे भी उनसे कहा, मैंने तो सॉरी भी कहा कि 10 मिनट दीजिए, हम लोग क्लियर कर देंगे. लेकिन उन्होंने बहुत मुझे लगता है गुस्से में वो थी. नेचुरली है, मैं ये भी नहीं कहूँगा
लेकिन जो बयान उन्होंने किया है वहाँ पे, जिस भाषा का उपयोग किया है, वो मुझे लगता है गलत। त्यांनी म्हटलं आहे की कालचा मोर्चा हा महिलांच्या हक्कासाठी आणि काँग्रेसच्या विरोधात होता। त्यांनी मान्य केलं की ट्रॅफिक जाम झालं होतं, पण त्यांच्या मते राजकीय आंदोलनामध्ये अशा गोष्टी घडतात। महाजन म्हणाले की आम्ही रीतसर परवानगी घेऊन मोर्चा काढला होता। त्या महिलेचा राग अनावर झाला, त्या वाटेल तशा भाषेत बोलत होत्या, त्यांनी बाटली देखील फिरकावली, तरीही आम्ही संयम पाळला आणि पोलिसांना त्यांना काही न करण्यास सांगितलं। मात्र महाजन यांनी असंही विधान केलं की यापूर्वी 50-50 किलोमीटरचे हायवे जाम झालेले आहेत, आम्ही पाहिलं देखील आहे, मग आत्ताच ओरडा का? त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटलं आहे। या घटनेने पुन्हा एकदा मोठा प्रश्न उपस्थित केला आहे की राजकीय पक्षांचे हे मोर्चे सामान्य माणसांच्या जीवावर का? महिला आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चात एका महिलेला इतका त्रास व्हावा की तिला मंत्र्यांवर बाटली फेकावी लागली, हे विरोधाभासी चित्र काल मुंबईने पाहिलं। विरोधकांनी या मुद्द्यावर भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली, तर भाजपचं म्हणणं आहे की आंदोलन जनहितासाठी होतं, पण या सगळ्या राड्यात भरकटला गेला तो पुन्हा एकदा सामान्य मुंबईकर। या घटनेचा व्हिडिओ आजही इंटरनेटवर ट्रेंड होतोय, कारण तो एक सामान्य माणसाचा हतबलतेचा आवाज आहे।